नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र स्थान विस्तार व सीमा हा चॅप्टर पाहणार आहोत. भूगोलमधला पहिला चॅप्टर आहे. यात आपण पहिला पॉईंट पाहूया. आपल्याला आयोगानं प्रश्न विचारला होता बघा, की पुण्याला किती किती दुसऱ्या इतर जिल्ह्यांच्या सीमा लागतात. हा प्रश्न येऊन गेला आहे. परत प्रश्न आला होता की लातूरला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात, हा प्रश्न आला होता. त्यानंतर जालन्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागतात, हा प्रश्न आला होता. नगरला किती जिल्ह्याच्या सीमा लागतात, हा प्रश्न आला होता. तर आपण जे मधले जिल्हे आहेत ना, मधले नकाशामधले पहिलं तर तुम्हाला पूर्ण नकाशा पाठ असायला पाहिजे, की कोणत्या जिल्हा नकाशामध्ये कुठं कोणत्या साईडला आहे वगैरे. ते पाठ कसं करायचं आपण एक मॅपिंग घेऊन करून घेऊया. पण आपण आता सध्या पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्याला कोणत्या सीमा लागलेल्या आहेत. तर आपण सुरुवात करताना नगरपासून करायची. कारण नगरला सर्वात जास्त 7 जिल्ह्यांची सीमा लागलेल्या आहेत. तर नगर जिल्ह्याच्या वरच्या साईडला हे बघा मी दाखवतो. हे वरच्या साईडला जे आहे ना, हे वरच्या साईडला औरंगाबाद लागलेलं आहे बघा. त्यानंतर थोडं आपण क्लॉकवाईज घुमूया. क्लॉकवाईजच विचारते ना आपल्याला, त्याच्यामुळे क्लॉकवाईज. तर नगरला वरच्या साईडला औरंगाबाद. थोडं क्लॉकवाईज घुमलं की बीड लागते. बीडनंतर उस्मानाबाद 3 झाले. त्यानंतर खाली सोलापूर, त्याच्यानंतर पुणे, पुण्यानंतर ठाणे आणि कोपऱ्यामध्ये नाशिक. म्हणजे आपण क्लॉकवाईज घुमलो तर औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, ठाणे आणि नाशिक असे 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आपण पाहिल्या. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू औरंगाबादला कोणते लागतात. हे आपण औरंगाबादला कोणते लागतात. वरच्या साईडला जळगाव, क्लॉकवाईज घुमलं जालना, जो जालना औरंगाबादमधून विभाजन होऊन निर्माण झाला होता तो जालना. त्यानंतर खालच्या भागात बीड, नगर आणि इकडं पूर्वेला पश्चिमेला नाशिक. ठीक आहे. 5 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. हे लक्षात ठेवता येईल तुम्हाला. त्यानंतर आपण पाहू जालन्याला आपण ऑलरेडी बघितली औरंगाबादची सीमा जर असणारच आहे. त्यानंतर वरच्या भागात जळगाव आहे आणि बुलढाणा पण आहे, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर परभणी आणि खाली बीड, या 5 जिल्ह्यांच्या सीमा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आपण पाहू परभणी आणि बीड हे 2 जिल्हे असे आहेत, त्यांना 6 आहेत. ठीक आहे. 7 फक्त एक नगर, 7 फक्त कोणता नगर. त्यानंतर 6 कोणते बीड आणि परभणी. त्यानंतर 5 कोणते तर बरेच आहेत. 5 असं काय लक्षात ठेवायची गरज नाही. परभणीला कोणते हो, जालना. क्लॉकवाईज बघूया आपण. जालना, त्यानंतर बुलढाणा, नंतर हिंगोलीवर, नंतर पूर्वेला नांदेड, त्यानंतर खाली दक्षिणेला लातूर. ठीक आहे. 6 झाले. आणि बीड. याच्यानंतर आपण पाहू बीड सर्वात मध्ये आहे बघा. थोडं 6 जिल्ह्याचे आहेत. वरून चालू करू आपण जालना, त्यानंतर इकडं परभणी, त्यानंतर लातूर, त्याच्यानंतर खाली उस्मानाबाद, त्यानंतर नगर, त्यानंतर औरंगाबाद. ठीक आहे. त्यानंतर आता आपला कोणता राहिला, लातूरला कोणते आहेत बघा. इकडून लातूरला बघितलं आपण नांदेड, त्यानंतर वरच्या भागात परभणी, त्यानंतर इकडे बीड आणि खाली उस्मानाबाद. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू पुण्याला 5 लागलेले आहेत. हे पुण्याचा 5 आकडा आला होता, पण यावेळेस कोणते जिल्हे आहेत ते पण येऊ शकते. ठीक आहे. वरच्या दिशेला बघितलं आपण ठाणे, त्यानंतर त्याच्यानंतर क्लॉकवाईज घुमलं नगर नंतर सोलापूर, त्याच्यानंतर खाली सातारा, त्यानंतर पश्चिमेला रायगड. ठीक आहे. हे आपण पुण्याचं बघितलं. एवढेच जिल्हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. याच्या पलीकडे तुम्हाला जिल्हे लक्षात ठेवायची गरज नाही पडत. ठीक आहे. हे कोणत्या जिल्ह्याला सीमा किती डिस्ट्रिक्टची लागली हे आपण तक्ता बघितला. यानंतर आपण पाहू की आपलं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ काय. स्थान विस्तार व सीमा आपण चॅप्टर बघतोय ना, त्याच्यामुळं क्षेत्रफळ, आपली लोकसंख्या किती आहे. लोकसंख्या याच्यात येत नाही, लोकसंख्या चॅप्टरमध्ये येते, पण एक तुलना म्हणून मी इथं ॲड केलेलं आहे. आपल्याला याचं बघायचं आहे क्षेत्रफळ किती आहे, आपली सीमा कोणत्या, महाराष्ट्राची सीमा म्हणजे अक्षवरती विस्तार किती, रेखावरती विस्तार किती, महाराष्ट्राची सीमा किती किलोमीटर, पूर्व पश्चिम किती, हे आपल्याला खूपच वेळेस प्रश्न येऊन गेले. ठीक आहे. क्षेत्रफळ किती आहे आपलं, 3,07,713. हा आकडा जसेल तसा आलेला आहे, 3,07,713. आणि पूर्ण भारताच्या 9.36%, पूर्ण भारताच्या 9.36% क्षेत्र हे महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. आणि क्षेत्रफळात महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. क्षेत्रफळ महाराष्ट्र 3रा क्रमांक. पहिला कोण आहे, 3.42वर राजस्थान आहे. 2 नंबरला मध्य प्रदेश आहे 3.08 आणि 3.07 हे आपण आहोत, महाराष्ट्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही तुलना कशी लक्षात, हे लोकसंख्या ॲड का केलं मी, लोकसंख्या किती आहे आपली महाराष्ट्राची 11,24,00,000. आता 11 कोटी वाढली म्हणताल तुम्ही, तर 2011चीच लोकसंख्या आपल्याला या पुढच्या परीक्षेमध्ये पण येणार आहे. त्याच्यामुळे ही 11.24 कोटीच लक्षात ठेवायची. आणि
लोकसंख्येनं 9.36% भाग 9.36% लोकसंख्या आहे. ही 9.29% सॉरी आणि क्षेत्रफळ 9.36%. क्षेत्रफळ थोडं जास्त आहे असं लक्षात ठेवू शकता तुलना करून. आणि लोकसंख्येत महाराष्ट्र सेकंड आहे. जसं की आपण तुलना करूया बघा आता. हे बघा लोकसंख्येनं 9.29% व्यापलेलं आहे. क्षेत्रफळात 9.36%. लोकसंख्येत दुसरा क्रमांक आहे, क्षेत्रफळात तिसरा क्रमांक आहे. ठीक आहे, हे लक्षात राहील तुमच्या आता व्यवस्थित. असे नकाशे मॅप वगैरे करूनच लक्षात राहू द्या बरं का, कारण मॅपिंग केल्याशिवाय लक्षात राहत नाही. आता आपलं हे महाराष्ट्राचा नकाशा आपण गृहीत धरू. हे जे मी आता काढलं नाही तर हे आपला महाराष्ट्राचा नकाशा असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, तर याचं अक्षवृत्तीय विस्तार कसा असतो बघा, ह्या खालून इकडं वर गेलं ना हा अक्षवृत्ती विस्तार असतो. रेखावृत्ती विस्तार कसा असतो, हे या साईडनं या साईडला गेलं की हा रेखावृत्ती विस्तार असतो. हे तुम्ही कधी ना कधी तरी वाचलं असणारच आहे. ठीक आहे, तर आपला अक्षवृत्ती विस्तार किती, रेखावृत्ती विस्तार किती हे पाहू आपण. तर आपला अगोदर अक्षवृत्ती विस्तार पाहू. हे असा, ठीक आहे, असा किती आहे अक्षवृत्ती विस्तार, 15°8 उत्तर. आपण उत्तर अक्षवृत्त आणि पूर्व रेखावृत्तात राहतो बरं का. उत्तर अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्ताच्या वरचा उत्तर अक्षवृत्त आहे आणि इकडं पूर्व रेखावृत्तात राहतो. मग उत्तर अक्षवृत्त 15°8 उत्तर ते 22°6 उत्तरपर्यंत आपलं अक्षवृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा आहे. आणि रेखावृत्ती विस्तार किती आहे, तर रेखावृत्ती विस्तार हे बघा इथं दाखवलं तुम्हाला. हे यास इथून इकडं जायचं आहे आपल्याला रेखावृत्ती विस्तारामध्ये. तर 72°6 पूर्व ते 80°9 पूर्व इतका आपला रेखावृत्ती विस्तार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची जी पूर्व पश्चिम लांबी किती आहे हा प्रश्न येऊन गेला आहे. तर पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर इथून इथपर्यंतची आणि दक्षिण उत्तर लांबी आहे फक्त आणि फक्त 700 किलोमीटर. म्हणजे प्रश्न कसा येणार मग की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिण उत्तर लांबीपेक्षा जास्त आहे ना. तुम्हाला जर परफेक्ट पाठ असेल की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे, महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर आहे, तर तुम्हाला हे विधानात्मक जरी वाक्य आलं तरी येऊन जाते. ठीक आहे, ओके. त्यानंतर समुद्रकिनारा आपल्याला 720 किलोमीटरचा लाभलेला आहे. आता तुम्ही म्हणताल महाराष्ट्राची उत्तर दक्षिण सीमा तुमची 700 सांगायला आणि किनारा हा 720 कसं सांगताय. तर किनारा हा आपण बघितला होता बघा, बघितला म्हणजे पुढे बघू आपण त्याच्यात आहे येईल तुम्हाला. रिया प्रकारचा किनारा काय असतो, परत हे अशी पूर्ण असा सरळ सरळ किनारा नाही ना आपला, असा 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 आहे ना, 720 भरतो हा. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू आपल्या जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्यांना, असे कोणते 2 जिल्हे आहेत, असे कोणता जिल्हा आहे की त्याची सीमा प्रत्येकी 2 राज्यांना लागून आहे, एक नाही 2 राज्यांना लागून असलेले असे किती जिल्हे आहेत ते बघायचे आपल्याला. ठीक आहे, तर नंदुरबार हा जिल्हा मध्य प्रदेश आणि गुजरातला लागतो. ठीक आहे, त्यानंतर मग इकडच्या हे लक्षात कसं ठेवायचं सांगू तुम्हाला. असे 6 जिल्हे आहेत की ज्याचे एका जिल्ह्याची सीमा 2 राज्यांना लागून आहे. असे 7 जिल्हे आहेत आणि एक जिल्हा असा आहे त्याची एका राज्याला आणि एका केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे, जो की पालघर आहे. ठीक आहे, आता इथं या कोपऱ्यात 2, या कोपऱ्यात 2, सिंधुदुर्ग आणि मध्ये एक नांदेड, बस एवढंच आहे. तर नंदुरबारची सीमा गुजरात आणि मध्य प्रदेशला आहे, धुळ्याची सीमा गुजरात आणि मध्य प्रदेशला आहे. ठीक, एवढं संपलं. त्यानंतर इकडं आलो या कोपऱ्यामध्ये, तर गोंदियाची सीमा मध्य प्रदेशला बी आहे, छत्तीसगडला पण आहे. गडचिरोलीची छत्तीसगडला आहे, तेलंगणाला आहे. हे झाले 2 आणि 2 4. नांदेडची सीमा तेलंगणाला आणि कर्नाटकला आहे, हे झाला 5वा. त्यानंतर आपण कर्नाटकला बघितलं, हे बघितलं. सिंधुदुर्गची सीमा गोव्याला पण आहे आणि कर्नाटकला पण आहे. ठीक आहे, हे 6 जिल्हे असे आहेत की त्यांच्या प्रत्येकी 2 राज्यांना सीमा आहेत. आणि पालघर हा असा जिल्हा आहे त्याची दादरा नगर हवेलीला आणि गुजरातला. ठीक आहे, म्हणजे आपण याचं विश्लेषण असं करू शकतो की 6+1 प्रत्येकी 2 राज्यांना लागून आहेत. ठीक, 20 डिस्ट्रिक्ट असे आहेत आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये. 20 जिल्हे असे आहेत की ज्यांची कोणत्याच राज्यांना सीमा लागून नाही आणि 16 जिल्हे असे आहेत, 16 डिस्ट्रिक्ट की त्यांची सीमा कोणत्या ना कोणत्या राज्यांना लागून आहे. 16, 36 आपल्या इथं 36 जिल्हे आहेत हे माहीत आहे तुम्हाला. 20 जिल्हे मध्य भागातले 20 जिल्हे असे आहेत की ती कोणत्याच राज्यांना त्यांची सीमा लागत नाही आणि 16 जिल्हे असे आहेत त्यांची कोणत्या ना कोणत्या राज्यांना लागून आहे आणि 6 जिल्हे असे आहेत ज्यांची प्रत्येकी 2 राज्यांना सीमा लागून आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण पाहू जिल्हा त्याची निर्मिती कशी झाली आणि त्याची ट्रिक काय, कारण आपल्याला ट्रिक करूनच लक्षात ठेवावं लागणार आहे. तर आपलं काय झालं होतं, 1 मे 1981 पूर्वी 26च जिल्हे होते आपल्या इथं. ठीक, हा प्रश्न येऊन गेला बरं का की 1 मे 1981 पूर्वी किती जिल्हे होते.
महाराष्ट्रात. तर ते 26 जिल्हे होते. नंतर ती हळूहळू कसे 36पर्यंत गेलो आपण, ते आपण क्रमाने पाहणार आहोत. पहिलं आहे औरंगाबाद. आता इथं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा, हे औरंगाबादमधून जालना आणि रत्नागिरीतून सिंधुदुर्ग हे तुमचा पहिला जिल्हा आहे. तर याला ट्रिक कशी ठेवायची, अवजाराला रस्सीने बांधा. अवजार आणि रस्सी हे 2 शब्द ध्यानात राहू द्यायचे. पहिल्या याच्यामध्ये अवजाराला रस्सीने बांधा. अरे अंतुले अवजाराला काय करा, रस्सीने बांधा. ठीक आहे, अरे अंतुले अवजाराला रस्सीने बांधा. सांगतो तुम्हाला व्यवस्थित. औरंगाबादमधून जालना फुटला, रत्नागिरीतून सिंधुदुर्ग फुटला, हे एवढंच आहे त्यात. आणि अंतुल हे त्यावेळेस CM होते आपले 1981. ठीक, हे आपल्याला तिन्ही पण लक्षात ठेवायचे. औरंगाबादमधून जालना, रत्नागिरीतून सिंधुदुर्ग, CM होते AR अंतुले आणि सन 1981 झाली. ठीक, त्यानंतर आपली दुसरी ट्रिक आहे बघा. दुसरी ट्रिक कशी आहे, उन्हाला पाहून चंद्र गडला म्हणजे झोपला असं म्हणतो ना आपण. उन्हाला पाहून चंद्र गडला. आता हे जे CM लक्षात ठेवणं फार सोपं आहे बघा. जर उन्हाला पाहून चंद्र गडला म्हणजे ही झाली कविता. कविता कोण करू शकते, ते बाबासाहेब असं म्हणतो ना आपण. बाबासाहेबांनी कविता केली तर बाबासाहेब भोसले. ठीक आहे, तर आपण बघितलं काय, उन्हाला पाहून चंद्र गडला, बाबासाहेब भोसले यांनी कविता केली असं गृहीत धरू आपण. हे 1982ला. तर याचं कसं, उस्मानाबादमधून लातूर आलं आणि चंद्रपूरमधून गडचिरोली. उन्हाला याच्यातच घ्यायचं बरं का. उस्मानाबादमधून लातूर, चंद्रपूरमधून गडचिरोली. ठीक आहे, याच्या तारखेवर पण प्रश्न आला बघा, अगोदर कोणता जिल्हा आला म्हणून याच्यातला. तर 16 ऑगस्टला उस्मानाबादमधून लातूर आणि 26 ऑगस्टला चंद्रपूरमधून गडचिरोली. हे 1982ला. ठीक, त्यानंतर आता बघा 1981च्या अगोदर किती होते, 26 होते. त्यानंतर 1981, 1982 हे 2 झालं. डायरेक्ट 1990वर उडी मारली आणि मुंबईमधून मुंबई उपनगर, एक ब्रह्ममुंबई होतं, त्याच्यात मुंबई वेगळं झालं, उपनगर वेगळं केलं गेलं आणि त्यावेळेस CM होते शरदचंद्रजी पवार. ठीक आहे, शरदचंद्र पवारनं मुंबई फोडली असा विचार करून हे आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक, त्यानंतर आपण बघू चौथ्या नंबरचं 1900. डायरेक्ट बघा 1980, 1981, 1982, त्यानंतर 1990 नंतर 1900. डायरेक्ट 8 वर्षाचा फरक आहे. 1998, 1999. 1998ला अवा धुणं धुतात. आता आपल्याला इथं कोणाला हिनवायचं वगैरे नाही. आपण गावाकडे बघा महिलेला अवा असं जे भांडण लागल्यानंतर म्हणतात 19 अवदसा वगैरे, तर ते आपण थोडं आपल्या नेमोनिक्ससाठी यूज केलं आहे. आपल्याला कोणालाही हिनवायचं नाही किंवा कोणाचा अपमान करायचा नाही. ठीक आहे, चौथं अवा धुणं धुतात. म्हणजे अकोला, अवा अकोल्यातून वाशिम, धुळ्यातून नंदुरबार. अवा धुणं धुतात. आता जोशीबाई धुणं धुतात असं ध्यानात ठेवू शकतो आपण. ठीक आहे, जोशीबाई अवा धुणं धुतात. आता अवा कोणत्या, तर जोशीबाई. ह्या जोशीबाई म्हणजे अवा धुणं धुतात, अकोल्यातून वाशिम, धुळ्यातून नंदुरबार. मनोहर जोशी CM 1998. राहिलं लक्षात. त्यानंतर प ही भंगो. आता याची मला काही ट्रिक वगैरे करता आली नाही बघा. प ही भंगो नारायण राणे असं जरी तुम्ही म्हणत राहिला ना, आपोआप लक्षात राहते. परभणीतून हिंगोली, भंडाऱ्यातून गोंदिया. प ही भंगो, परभणीतून हिंगोली, भंडाऱ्यातून गोंदिया. आणि याचे CM कोण, नारायण राणे. ठीक आहे, याचे CM कोण, नारायण राणे. ठीक, त्यानंतर आणि 1999 आहे. त्यानंतर आपण पाहू ही एकमेव शेवटचं ठाण्यातून पालघर निघालं, हे 2014 साली आणि त्यावेळेस CM होते पृथ्वीराज चव्हाण. आता आपण बघितलं 1980पर्यंत 26 होते. त्यानंतर अवजाराला रस्सीने बांधा म्हणलो आपण. अवजाराला रस्सीने बांधा अंतुले, औरंगाबादमधून जालना, रत्नागिरीतून सिंधुदुर्ग 1981. त्यानंतर आपण एक कविता बघितली, उन्हाला पाहून चंद्र गडला, उस्मानाबादमधून लातूर, चंद्रपूरमधून गडचिरोली. ती कविता केली ती बाबासाहेब भोसलेनं. असं गृहीत धरायला बरं का आपण. CM होते ते. त्यानंतर 1982ला झालं. त्यानंतर डायरेक्ट 8 वर्षानंतर मुंबई फुटली, ती म्हणलो आपण शरद पवार यांनी फोडली. त्यानंतर आपण बघितली डायरेक्ट 8 वर्षांनी उडी मारली 1998ला. अवा धुणं धुतात, जोशीबाई धुणं धुतात म्हणलो होतं आपण. हे जोशीबाई बघितलं आपण 1998ची. त्यानंतर पही भंगो नारायण राणे असं म्हणलो 1999ला. आणि ठाणे पालघरमधून फुटलं 2014ला. हे पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस CM होते आपण असं म्हणलो. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू प्रशासकीय विभाग. आता हे तुम्हाला एकत्र करून दिले बघा मी, की याच्यात काय काय दिले ते अगोदर लक्षात राहू द्या बरं का. याच्यात 2-3 संकल्पना दिल्यात मी तुम्हाला. प्रशासकीय विभाग 6 दिलेत. 6 प्रशासकीय विभाग आहेत माहीत आहे तुम्हाला. एक कोकण आहे, त्यानंतर नाशिक, त्यानंतर पुण्यानंतर औरंगाबाद म्हणजे आपण त्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतो, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अमरावती, त्यानंतर नागपूर. ठीक आहे, 5 लक्षात आले का कोणते कोणते आहेत.
प्रशासकीय विभाग, प्रशासकीय विभाग कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. ठीक, एवढं कळालं तुम्हाला. आता याच्यात भरले काय, ही माहिती नेमकी आहे काय हे तुम्हाला बघायचं आहे. तर याच्यामध्ये पहिला आपण बघूया, हे जिल्हा काळ्या अक्षरात आहे ना ते बघूया. ते आहे तुमच्या त्या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ. पूर्ण प्रशासकीय विभागाला क्षेत्रफळ किती आहे आणि क्रमांकानुसार बघूया आपण. पहिल्या क्रमांकाला कोण आहे? छत्रपती संभाजीनगर 64,813 हे त्याचं क्षेत्रफळ आहे सगळ्या विभागाचं. 1 नंबरला तुमचं छत्रपती संभाजीनगर येते. 2 नंबरला तुमचं नाशिक येते बघा. नाशिक 2 नंबरला येते 57,493. इथं असं कसं लक्षात ठेवायचं, हे नाशिकचं 57,493 आहे आणि पुण्याचं 57,275 आहे. हे थोडंसंच कमी आहे बरं का याचं. पहिलं येते छत्रपती संभाजीनगर, दुसरं येते तुमचं नाशिक, त्यानंतर तिसरं येते तुमचं पुणे, त्यानंतर चौथं येते तुमचं नागपूर 51,377, त्यानंतर तुमचं अमरावती येते 46,027 आणि शेवटी येते 30,728 कोकण. मी कसं लक्षात ठेवलं होतं तुम्हाला सांगतो. हे तुमचं छत्रपती संभाजीनगर तुम्हाला पाठ करायचे 64,813. याच्यामध्ये 377, आता मी PSIला असल्यामुळे 377 कलम काय हे मला माहीत होतं, त्याच्यामुळे 51,377 हे असं लक्षात ठेवलं होतं मी. त्यानंतर पुणे आणि नाशिकमध्ये थोडासा फरक आहे हे लक्षात ठेवलं होतं. इथं 7च कमी पडतात असं लक्षात ठेवलं होतं 493मुळं, आणि पुण्याचे 275 आहेत. हे एवढं याच्यावरून लक्षात ठेवलं होतं. ठीक आहे. आणि आता दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये, ही लाल अक्षरातली दुसरी गोष्ट बघा. ही जी मी गोल केली ना, ही बघा, ही 76, हे 64, हे 56, हे 54 आणि हे 58. हे काय आहे तर त्या विभागाचे तालुके किती आहेत त्या विभागामध्ये. तर सर्वात जास्त तालुके आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्येच आहेत 76. 76 नंतर नागपूर 64 2 नंबर, त्यानंतर तुमचं पुणे 58 3 नंबर आणि अमरावती 56 4 नंबर, शेवटी नाशिक 54 आहे आणि कोकणामध्ये फक्त 50 आहेत. ठीक आहे. ते 50 ते 3 धरून ते मुंबई शहरामधले. ओके, हे मुंबई उपनगरमधले. तर तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचं आहे, हे बघा. छत्रपती संभाजीनगर 76 तर तुम्हाला पाठच करायचे. इथं 64 नागपूरमध्ये माहीत आहे. फक्त कन्फ्यूज होते नाशिक आणि पुण्यामध्ये. तर नाशिक सगळ्यात शेवटी येते बरं का. पुणे 58 आहे, त्यानंतर अमरावती आहे 56 आणि त्यानंतर नाशिक आहे 54. ठीक. यानंतर अजून एक याच्यात गोष्ट ॲड केली आपण, की प्रत्येक विभागाच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे आणि दक्षिणेला कोणता जिल्हा आहे. कारण आपल्याला प्रश्न आला होता की पुणे विभागाच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे. त्यानंतर आत्ता राज्यसेवेला 2021च्या आय थिंक प्रश्न आला होता. एक मिनटं, प्रश्न आला होता की नाशिक विभागाच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे. तर ते प्रत्येक जिल्ह्याचं आपण करून घेतलं आहे बघा. तर कोणता आहे तर बघा, नाशिक विभागात उत्तरेला अक्राणी धाडगाव म्हणतो आपण, नंदुरबारमध्ये आहे अक्राणी धाडगाव. त्यानंतर खाली आलो नाशिक विभागामध्ये नगरमधलं कर्जत. ठीक. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं आपण तर ते येतं बघा सिल्लोडवर येते उत्तरेला, दक्षिणेला येते उमरगा जो उस्मानाबादमध्ये आहे, ज्याला आता धाराशिव म्हणतात, उमरगा येते. त्यानंतर आपण बघू अमरावतीमध्ये, अमरावतीचा आहे स्वतः आणि खाली याच्यात ॲड करायचं राहून गेलं बघा. ठीक आहे, हे थोडं ॲड करतो मी नंतर. त्यानंतर नागपूरमध्ये बघू, नागपूरमध्ये उत्तरेला आहे रामटेक आणि खाली शिरोंचा आहे. ठीक. त्यानंतर पुण्यामध्ये बघितलं आपण उत्तरेला जुन्नर हा प्रश्न येऊन गेला आहे आणि खाली चांदवड जे कोल्हापूरमध्ये. त्यानंतर कोकणामध्ये तर आपण कोकणामध्ये पण येऊन गेले, हे वर कलासरी ते दोडा मार्ग, कलासरी ते दोडा मार्ग म्हणतो ना आपण, कोकणचा विस्तार झालेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पाहू, आपण वर बघितले प्रशासकीय विभाग, प्रशासन करण्यासाठी विभाग स्थापन केलेले 6 होते. आता हे आहेत प्रादेशिक विभाग. प्रादेशिक हे विभाग कसे असतात, हे प्रदेशावरून याच्यावरून पडले असते, नैसर्गिकरित्या आपण पाडले गेले असं तुला समजू. प्रादेशिक प्रशासकीय प्रशासनासाठी आहेत. हे प्रादेशिक विभाग किती आहेत, 5च आहेत बघा. प्रादेशिक विभाग 5 आहेत. त्यामध्ये बघा कोकण जशाला तसं ठेवलेलं आहे. त्यानंतर मराठवाडा, आपण छत्रपती संभाजीनगर विभागाला मराठवाडा म्हणतो. त्यानंतर खानदेश एक 3 जिल्ह्याचा वेगळाच काढलेला आहे वरच्या साईडला. त्यानंतर नाशिक आणि पुणे विभागातले जिल्हे घेऊन पश्चिम महाराष्ट्र काढलेला आहे आणि त्यानंतर अमरावती आणि नागपूर हे पूर्ण जिल्हे घेऊन विदर्भ केलेलं आहे. ठीक आहे. आपण हे असे 5 प्रादेशिक विभाग बघितले. आता याच्यावर प्रश्न येतो कसा, जसं आपण प्रशासकीय विभागात बघितले होते तालुके किती आहेत, जिल्हे किती आहेत, त्यानंतर त्याचं क्षेत्रफळ किती आहे हे बघितलं होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा सर्वात मोठा विदर्भ झाला आता 11, कारण अमरावतीचे 5, नागपूरचे 6 हे मिळून 11 जिल्हे झाले आणि तालुके किती झाले मग तर
नागपूरचा 64 तालुके, अमरावती विभागाचे 56 तालुके, असे 120 तालुके झाले बघा, असे 120 झाले तालुके. ठीक आहे. तर आता क्षेत्रफळ बी सर्वात जास्त विदर्भाचंच असणार 97,404. जसं आपण नागपूरचं लक्षात ठेवलं होतं की नाही 377 शेवटी येते म्हणून, तसं मी हे 404 लक्षात ठेवलं होतं बरं का, 97,404. ठीक आहे. मराठवाड्यात काही बदल नाही. 8च जिल्हे आहेत जसे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये होते. 64,813 क्षेत्रफळ आहे आणि तालुके 76 आहेत. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र बघा. पश्चिम महाराष्ट्रातलं काय झालं माहिती आहे का, अगोदर खानदेश बघू. खानदेशामध्ये 3 आहेत, नंदुरबार, धुळे, जळगाव. नंदुरबार, धुळे, जळगाव असे 3च जिल्हे आहेत बघा. हे तुम्हाला नकाशा चांगला पाठ असेल तर कळते बघा. इथं नंदुरबार आहे, इथं धुळे, लगेच जळगाव आहे. हे 3 जिल्हे, हे 3 जिल्ह्याचे 25 तालुके हे खानदेशामध्ये जातात. ठीक आहे. त्याचं क्षेत्रफळ 24,915. आता उरला कधी पश्चिम महाराष्ट्र, कधी पुणे आणि नाशिकमधले. नाशिक स्वतः, अहमदनगर आणि यांचे 5. ठीक आहे. कळलं का. पुणे विभागातले पुणे, सातारा, सांगली, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. ठीक. हे 5 आणि नाशिक आणि अहमदनगर हे 2, हे 7 उरले बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ठीक. तर हे पश्चिम महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 89,853. 89. जसं की विदर्भाचं होतं 97,404 होतं. आता याचे तालुके किती लक्षात कसे ठेवायचे, तर पुणे विभागाचे 58, त्याच्यानंतर नगरचे 15 आणि नाशिकचे 14, अशी एकूण मिळून याची जर बेरीज केली आपण ते 87 येते. ठीक आहे. आणि कोकणामध्ये काही बदल नाही. 30,728 क्षेत्रफळ, तालुके 50. ठीक आहे. हे आपण प्रशासकीय प्रादेशिक विभाग बघितले, वर बघितले होते प्रशासकीय. प्रश्न आला होता प्रशासकीय विभाग किती, 6, प्रादेशिक विभाग किती, 5. ठीक आहे. आता आपण बघू क्षेत्रफळानुसार कमी कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ कमी आहे, कोणत्या जिल्ह्याचं जास्त आहे. हे पहिले 5, शेवटचे 5 असं लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे. आता आपण याला नकाशात पण टाकले आणि असं साईटला पण लिहून दिले. तर सर्वात जास्त क्षेत्रफळ हे अहमदनगरचं आहे 17,048. त्यानंतर पुण्याचं आहे 15,643. नाशिकचं आहे 15,530 आणि गडचिरोली 4 नंबरला 14,412. आता हे तुम्हाला याच्यात ट्रिक्सच नाही, काय नाही, हे तुम्हाला सरळ पाठ करायचे. ठीक आहे. अहमदनगरचं 17,048. पुणे आणि नाशिकमध्ये गोंधळ होतो बघा. पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ जास्त आहे, पण नाशिक विभागात आपण काय बघितलं होतं, नाशिक विभागानंतर पुणे येऊ लागला होता. नाशिक विभागानंतर इथं कसं आहे, पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आधी येते, नाशिक नंतर येते. हे थोडंसं कन्फ्युजिंग एरिया आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात कमीचा जर विचार केला तर शहर, मुंबई शहर 157, उपनगर 446. त्यानंतर भंडारा 3,846 आणि ठाणे 4,214. याच्यात बघा आपण नकाशात बघू. आता नकाशात कसं बघणार तुम्ही, एक मिनटं, नकाशात कसं बघणार, हे बघा नगर 17,048, 1 नंबर गेलं. खाली आपण पुण्यात आलो, पुण्यात 15,643. लगेच वर नाशिकमध्ये गेलो 3 नंबरला 15,530. ठीक आहे. आणि गडचिरोली इकडेच आहे, फक्त इथंच 3 आहेत, हे लक्षात राहते लगेच. त्यानंतर इथं पण बघा, इथं पण शहरला 157, उपनगरला 446, इकडे भंडारा जातो 3,896 आणि 4 येते ठाणे. परत कोकणात 3 आहेत, भंडारा इकडे 3 नंबरला. ठीक आहे. हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पाहू प्रत्येक विभागामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं आहे आणि सर्वात कमी क्षेत्रफळ कोणाचे आहे. हे पुस्तकात नाही बरं का, ही मी माझ्या मनानं ॲडिशन केलेलं आहे, कारण हे एक वेळेस प्रश्न येऊन गेला होता, त्याच्यामुळे थोडंसं ॲड करावं लागलं. आता याच्यात बघा छत्रपती संभाजीनगरपासून चालू करू. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ बीड जिल्ह्याचं आहे, सर्वात कमी क्षेत्रफळ हिंगोलीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू नागपूर विभागामध्ये, नागपूरमध्ये सर्वात कमी भंडाराचं आहे. भंडारा ऑलरेडीच सर्वात खालून 3 नंबरला आहे, त्यामुळे सर्वात कमी नागपूरचं भंडारा आहे. आणि गडचिरोली सर्वाधिक क्षेत्रफळात 4 नंबरला आहे, म्हणजे नागपूर विभागामध्ये 1 नंबरला असणार. ठीक. हे तुम्हाला लक्षात राहण्यासारखं आहे. त्यानंतर अमरावती विभागामध्ये बघितलं तर सर्वात कमी वाशिमचं आहे आणि सर्वाधिक यवतमाळचं आहे. त्यानंतर पुण्यामध्ये गेलो तर सर्वात जास्त स्वतःच पुण्याचं आहे, कारण पुणे ऑलरेडीच 2 नंबरला आहे ना क्षेत्रफळामध्ये, तर सर्वात जास्त पुण्याचं आहे, सर्वात कमी सांगलीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू कोकणामध्ये तर बघितलं सर्वात कमी ऑलरेडीच महाराष्ट्राचं सर्वात कमी कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे, तर मुंबई शहरचं 157 आणि रत्नागिरीचं सर्वाधिक आहे 2,808. त्यानंतर नाशिक विभागामध्ये
नगरचं तर सर्वात जास्तच आहे ना महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे 17,048 आणि धुळ्याचं सर्वात कमी. आता त्यात लक्षात ठेवण्याचं काय आहे, तर हे तुम्हाला नाशिकचं तर पाठच आहे, नागपूरचं बी पाठ असू शकते, ठीक आहे. त्यानंतर कोकणामध्ये तर विषय येत नाही. त्यानंतर इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचं. बीडचं सर्वाधिक आहे 10,000+ आणि हिंगोलीचं सर्वात कमी आहे. पुणे विभागामध्ये पुणेचं ऑलरेडी पाठच आहे तुम्हाला, कारण तुम्ही 4 तर पाठ करणारच आहेत, ठीक आहे. यानंतर आपण बघू आपल्या शेजारील राज्य आणि त्यांना लागलेल्या सीमा याच्यामध्ये सर्वात कमी आणि सर्वात जास्त. तर हा प्रश्न कसा आला तुम्हाला सांगतो की तेलंगणा राज्याला सर्वात कमी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागली, असा प्रश्न आला होता. तर आपण बाकीच्या पण करू ना. तर वरचं बघितलं आपण मध्य प्रदेशला 8 जिल्ह्याच्या सीमा होत्या, त्यापैकी सर्वात जास्त अमरावतीची लागली, सर्वात कमी भंडाऱ्याची लागली. हे झालं तुम्हाला पाठ. त्यानंतर छत्तीसगड बघितलं, छत्तीसगडला सर्वात जास्त गडचिरोलीची लागली, सर्वात कमी गोंदियाची लागली. हे तर पाठ करायची गरज नाही, कारण याला ऑलरेडी छत्तीसगडला 2च जिल्ह्याच्या सीमा आहेत आणि एक गडचिरोली सर्वात मोठा आहे आणि गोंदिया सर्वात लहान आहे, ठीक आहे. तेलंगणाला बघितलं, तेलंगणाला तर प्रश्नच येऊन गेला आहे, सर्वात कमी कोणती, यवतमाळची. सर्वात जास्त कोणती, नांदेडची आहे, ठीक. ही नांदेड आता लक्षात राहू दे. त्यानंतर कर्नाटक बघितलं, कर्नाटक बघायचं, कोल्हापूरची सर्वात जास्त आहे आणि सिंधुदुर्गची सर्वात कमी आहे, ठीक आहे. गोव्याला तर एकमेव जिल्ह्याची लागलेली आहे, ती सिंधुदुर्ग आहे, ठीक. आणि गुजरातमध्ये सर्वात जास्त नंदुरबारची, सर्वात कमी धुळ्याची. संपलं. हे तुम्हाला असं प्रत्येक जिल्ह्याला जास्त कोणत्या जिल्ह्याची लागली, कमी कोणत्या जिल्ह्याची लागली, हे नकाशात भरून पाठ करायचं आहे. आता आपण पाहूया जिल्हे आणि त्यात असणारे तालुके. आता तुम्हाला हे जे तक्ता करून दिलं ना, एवढेच पाठ ठेवायचेत. कशामुळं कारण हे एवढेच तुम्हाला जास्त बार बार येणार आहेत. बाकीचे तुम्ही जर सर्वच पाठ करत बसला, प्रत्येक जिल्ह्यात या जिल्ह्यात इतके तालुके, या जिल्ह्यात इतके तालुके, तर तुम्हाला कोणतंच लक्षात राहणार नाही. त्यामुळे बघा, मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाही, मुंबई उपनगरमध्ये 3 तालुके आहेत, ठीक आहे. मुंबई उपनगर झालं, धुळे 4 तालुके आहेत. त्यानंतर हिंगोलीत 5 तालुके आहेत. असं डिसेंडिंग ऑर्डरनंच पाठ करायचं. आता इथून पुढं ट्रिक लागते बघा तुम्हाला, ठीक आहे. 0 शहरमध्ये बघितलं, उपनगरमध्ये 3, धुळ्यात 4, हिंगोलीत 5, इतकं तर तुम्हाला मनानंच पाठ करायचं. त्यानंतर लागते ट्रिक. नंदुरबार वाशिम 6, नंदुवाशी. अंबट नंबर 7 आहे म्हणायचं, अंबट. अकोला भंडारा ठाणे, ठीक आहे. आणि 8 नंबर सिंधू जाऊ व गोपाल, असं ज्ञानात राहू द्या, सिंधू जाऊ व गोपाल. सिंधुदुर्ग, जालना, उस्मानाबाद व म्हणजे वर्धा, गोंदिया, गोपाल म्हणजे गोंदिया, ठीक आहे. सिंधू जाऊ व गोपाल हे 8 नंबरमध्ये आहेत. अंबट नंबर 7, सिंधू जाऊ व गोपाल 8मध्ये. पर औरत 9वार साडी नेसते म्हणायचं, 9वार साडी म्हणजे काय, 9. तर पर औरत परभणी, औरंगाबाद, रत्नागिरी. पर औरत 9वार साडी नेसते म्हणायचं, ठीक आहे. त्यानंतर बुलढाणा हा एकमेव असा जिल्हा आहे, त्याचा 13 तालुके आहेत. त्यानंतर आता हे याच्यानंतरचे खालचे लक्षात ठेवायचे. अपुना नगर नाशिक विभागातलं नगर आहे, पण ना म्हणजे याच्यासोबत नाशिक येत नाही बघा, नागपूर येते, हे लक्षात राहू दे. त्यामुळे तुम्हाला एक क्लिअर करून देतो सर व्यवस्थित. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. अपुना नगरमध्ये 14च आणि नाराज चंद्रपूरमध्ये 15 असूनही नाराज व्हायला म्हणायचं, असं 15 असूनही नाराज झालं म्हणायचं. आणि अपुना नगरमध्ये 14. तर अपुना नगरमध्ये अमरावती पुणे, नागपूर नगर तर माहीत आहे, अपुना नगर तर यायलाच आहेत. आणि ह्या नामध्ये नागपूर आहे, नाशिक नाही, आणि नगरसोबत नाशिक येत नाही, हे एवढंच लक्षात ठेवायचं. आणि नाराज चंद्रपूरमध्ये बघा नाशिक येते, नाशिक, रायगड, जळगाव, चंद्रपूर, ठीक आहे. आणि हे 2 जिल्हे असे आहेत ज्यांचे प्रत्येकी 16 तालुके आहेत, ठीक आहे. याच्यानंतर आपण बघू 10,000+ क्षेत्रफळ असणारे प्रत्येक विभागात किती जिल्हे आहेत, ठीक आहे ना. याच्यामध्ये असा प्रश्न येणारच आहे, ठीक आहे. तर आता बघा कसे. तर नाशिक विभागामध्ये नगर, नाशिक, जळगाव हे 3 आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड. बीड तर आपण बघितलं, छत्रपती संभाजीनगरमधला क्षेत्रफळानं सर्वात मोठा होता. त्यानंतर पुणे विभागात 3 आहेत, पुणे, सातारा, सोलापूर. सांगली सर्वात कमी आहे, माहीत होतं आपल्याला, त्याच्यामुळे ते ऑप्शनमध्ये कटू शकते. आणि अमरावती विभागामध्ये अमरावती आणि यवतमाळ. चंद्रपूरमध्ये 2च, चंद्रपूर, गडचिरोली. नागपूर विभागामध्ये 2च, चंद्रपूर, गडचिरोली.
ठीक आहे. कसं 3-3चे 2 आहेत बघा. नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, पुणे विभाग. त्यानंतर नागपूर विभाग, अमरावती विभाग म्हणजे विदर्भामध्ये प्रत्येक याच्यात 2-2च आहेत. त्यानंतर आपण पाहू सेम नावाचे तालुके आणि जे की याही जिल्ह्यामध्ये तेच नाव आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण तेच नाव आहे. हे प्रश्न बऱ्याच वेळेस येऊन गेला बरं. त्याच्यामुळं हे सर्व तालुके आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर मालेगाव बघा, इकडं कोपऱ्यामध्ये वरच्या भागात वाशिमला पण आहे आणि इकडं नाशिकमध्ये पण आहे. कारंजा 16 म्हणतो ना, कारंजा हे वाशिममध्ये पण आहे आणि वर्ध्यामध्ये पण आहे. ठीक आहे. त्यानंतर आष्टी बीडची पण आष्टी आहे, वर्ध्याला पण आष्टी आहे. शेलू मानवतपाशी आहे बघा, परभणी बी आहे आणि वर्ध्यामध्ये पण आहे. कोपर्डी कर्जत होतं बघा, एक प्रकरण गाजलं होतं. तर कर्जत नगरमध्ये पण आहे आणि रायगडमध्ये पण कर्जत आहे. नांदगाव अमरावतीमध्ये पण आहे, नाशिकमध्ये पण आहे. खेड पुण्याचे काही लोक असतील बघा, खेडचे आणि रत्नागिरीमध्ये पण खेड आहे. ठीक आहे. कळंब जे आहे ना ते उस्मानाबादमध्ये आहे आणि यवतमाळमध्ये पण आहे. त्यानंतर शिरूरची पण आहे बघा, आपण पुण्याला बरेच वेळेस राहिलो. पुण्यामध्ये शिरूर आहे, बीडमध्ये पण शिरूर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू असे काही तालुके आहेत त्यांचे थोडे नाव सेम आहेत. हे प्रश्न कोणता आलता की मुखेड कुठं आहे आणि नाही सॉरी प्रश्न आलता पातूर आणि परतूरवर आलता साहेब. परतूर जालन्यामध्ये आहे म्हणून आणि मुदखेड नांदेडमध्ये आहे, हे पण प्रश्न आलता. तर सिंदखेडा धुळ्यामध्ये आहे बघा आणि सिंदखेड राजा आपण म्हणतो ना आपली याची काय सिंदखेड राजा बुलढाण्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर रिसोड वाशिममध्ये आहे रिसोड आणि सिल्लोड मतदारसंघ औरंगाबादमध्ये आहे. पातूर अकोल्यामध्ये आहे आणि परतूर जालन्यामध्ये आहे. परतूर जालन्यामध्ये आहे. बार्शी सोलापूरची बार्शी आणि बार्शी टाकळी अकोल्याची. भोकरदनवर प्रश्न आलता बघा. भोकरदन जे आहे ना ते जालन्यामध्ये आहे आणि भोकर जे आहे ते नांदेडमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर शेगाव आहे ना बुलढाण्यामध्ये शेगाव आणि शेवगाव नगरमध्ये आहे. शेवगाव लागते बघा पुण्याला जाताना. शेवगाव आणि शेगाव शिर्डी हे म्हणतो ना बुलढाण्याला आहे. ठीक आहे. उमरेड करांडला हे आपल्याला औद्योगिक केंद्र वगैरे बघायचे तिकडचे. उमरेड कुठं आहे नागपूरमध्ये आहे आणि उमरखेड यवतमाळचं आहे. ठीक आहे. उमरखेड जाऊ माय म्हणतात पोरं तिकडचे उमरखेड आणि मोखाडा ही पालघरमध्ये आहे आणि मोताडा बुलढाण्यामध्ये आहे. पेठचा राजा भगवंत सिंग म्हणतो ना ते पेठ हे नाशिकमध्ये आहे आणि सोनपेठ परभणीमध्ये आहे. त्याच्यानंतर हिंगणा नागपूरमध्ये आहे आणि हिंगणघाट वर्ध्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि देवळी वर्ध्यामध्ये आहे आणि देवळा नाशिकमध्ये आहे. देवळी लहान असते असं ध्यानात ठेवू, वर्धा आणि देवळा नाशिकमध्ये. ठीक आहे. याच्यानंतर आपण पाहू महाराष्ट्रात महानगरपालिका किती आहेत. तर महाराष्ट्रात महानगरपालिका 29 आहेत. हे तुम्हाला होमवर्क आहे बघा, इथं मी थोडं पान सोडून दिले. याच्यात तुम्हाला इथं नकाशा काढायचा आहे आणि कोणत्या याच्यामध्ये किती कुठं महानगरपालिका आहेत हे तुम्हाला त्या नकाशामध्ये भरायचं आहे. तर सध्या महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत. 27वी महानगरपालिका ही पनवेल रायगडला स्थापन झाली. त्यानंतर 2020 साली 28वी महानगरपालिका आत्ता इचलकरंजी कोल्हापूर इथं स्थापन झाली आणि आत्ता 2022ला एक घोषणा झाली बघा, ही काय स्थापन झाली नाही अजून, जालन्याला 29वी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारनं. तर हे आपल्याला आज आपण महाराष्ट्र स्थान विस्तार व सीमा हा चॅप्टर पूर्णपणे पाहिलेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.